मी सायली. माझं वय 24 होतं. मी एका सर्वसामान्य कुटुंबात राहत होते. खूपच गरीब होते. माझे आई-वडील एका हॉटेलमध्ये काम करायचे आणि त्यावरतीच आमचं घरही चालायचं. सकाळीही दोघे कामावरती जायचे. मी कॉलेजला जात होते. त्यांनी हॉटेलवरती काम करून मला भरपूर शिकवलं होतं. मला हे शिकून चांगलं एखाद्या नोकरीला लागायचं होतं. त्यामुळे मी त्या पद्धतीने अभ्यास देखील करत होते. आणि आई-वडील सकाळी लवकर गेल्यानंतर घरी कोणीच नसायचं. मला एक छोटा भाऊ होता. तो घरीच असायचा. तो शाळेत जात नसायचा आणि घरी जेवणाचं जर म्हटलं, तर हॉटेलचं जे राहिलं-सहिलं असतं ते संध्याकाळी आई-वडील येताना घेऊन यायचे. त्यातच आमची दिवस-रात्र करायचे. म्हणजेच 2 वेळचं जेवण आम्हाला त्यातूनच मिळायचं. अशा पद्धतीने आमचं घर देखील चालत होतं. आई-वडील दोघेही खूपच कष्टाळू होते. त्या हॉटेलचा मालकही स्वभावाने देखील चांगला होता. त्याने आई-वडिलांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. तो कधीच पैशाला नाही म्हटला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी त्याच्याशी ते काम करायचं ठरवलं होतं. आमच्या गावाकडे थोडीशी जमीनही होती, परंतु त्या जमिनीत काहीच पिकत नव्हतं. म्हणून ती जमीन विकण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. ती सर्वांची मिळून असल्याने ती जमीन विकून आम्हाला त्याचे जेमतेम ₹20,000 आले होते. त्या ₹20,000 माझ्या आई-वडिलांनी मला एक मोबाईल घेऊन दिला होता. त्यांना असं वाटत होतं की मुलगी कॉलेजला जाते म्हणजे तिला काहीही कमी पडायला नको. त्यांच्या दोघांकडे मात्र एक बारकासा फोन होता. त्यावरूनच ते मला दोघेजण फोन करायचे. तशी मी संध्याकाळी 10 वाजता गेल्यानंतर मी 3 वाजताच घरी वापस यायचे. घरी आल्यानंतर मी घरातलं सर्व काम करायचे. एके दिवशी अचानकपणे आई आजारी पडली आणि वडिलांना एकट्यालाच कामावरती जावं लागलं. मी आईला दवाखान्यात घेऊन आले आणि तिची सेवा करत बसले. दुसऱ्या दिवशी आई तशीच अंगामध्ये ताप असताना देखील कामावरती जाण्यासाठी निघाली होती. वडील म्हणाले, "अगं तुला किती ताप आहे? तू अशा परिस्थितीत येऊ नकोस. तू घरीच आराम कर. मी एकटं हवं तर करेन." तेवढ्यात आई म्हणाली, "अहो 2 माणसांचं काम तुम्ही एकटं कसं करता? नाहीतर एक काम करा. सायलीला घेऊन सोबत जा." असं म्हटल्यानंतर वडील म्हणाले, "नको. ती कॉलेजला जाणारी मुलगी. तिला असं काम करू द्यायचं नाही. तिला चांगलं शिकवून एखाद्या नोकरीला लावायचं आहे." असं वडिलांनी म्हटल्यानंतर आई म्हणाली, "अहो थोडी ना तिला कायमस्वरूपी करायचं आहे. मी 2 दिवसात बरी होईन. त्यानंतर मी तुमच्यासोबत येईनच की. तोपर्यंत तिला तुमच्यासोबत काम करू द्या." असं म्हणून आईने वडिलांबरोबर मला कामावरती पाठवलं. हॉटेलवरती गेल्यानंतर वडिलांनी मला सर्व काम समजावून सांगितलं आणि आम्ही दोघेही काम करू लागलो. काही वेळानंतर मालक आला. त्याने मला पाहिलं आणि म्हणाला, "अरे सायली तू, अगं मम्मीला कुठे सोडलं?" मी म्हणाले, "अहो ती खूपच आजारी पडली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. अजून नाही बरं वाटत का?" मी म्हणाले, "नाही, तिला अजून बरं वाटत नाही. ती 2-3 दिवस आराम करेल. तोपर्यंत मीच येईन." तेवढ्यात मालक म्हणाला, "अगं पण तुझं कॉलेज." मी म्हणाले, "असू द्या, मी करेन ॲडजस्ट." मी आता पुन्हा कामाला सुरू झाले. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की सर्व काम ठीकठाक जिथल्या तिथे करायचं. मालकांना काहीही वेगळं वाटता कामा नये. असं म्हटल्यानंतर मीही हळू आणि सांभाळून सर्व काम करू लागले. हॉटेलमध्ये भरपूर गर्दी झाली होती आणि त्यामुळे कामाचा लोड देखील वाढला होता. काम जरा जास्तीचं होतं. त्या दिवशी हॉटेलमध्ये 2 मुलं आली आणि मी काम करत असताना त्यातील एक मुलाने माझ्याकडे पाहिलं आणि मी देखील त्याच्याकडे पाहिलं. तो मुलगा माझ्याकडेच पाहत होता. त्या मुलाने उठून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय." मी त्यांना म्हणाले, "नाही, मी तुम्हाला ओळखत नाही." तेवढ्यात तो मला म्हणाला, "अहो तसं नाही. तुम्ही कॉलेजला जाता का?" मी म्हणाले, "हो." त्याने माझ्याकडे पाहून हसला आणि जाऊन त्याच्या जागेवरती बसला. मलाही खूप लाज वाटली होती, पण करणार काय? मला असं वाटत होतं की तो मुलगा माझ्याच कॉलेजातला आहे आणि मी त्याला ओळखत दाखवत नव्हते. माझी मलाच लाज वाटू लागली होती, परंतु काय करणार? शेवटी आपण गरीबच होतो आणि आपल्यालाच कामाची गरज होती. त्याशिवाय आपलं पोट तरी कसं भरणार? त्यामुळे मी लक्ष दिलं नाही आणि त्या मुलाने माझ्याकडे पुन्हा सतत पाहणं चालू ठेवलं. तो माझ्याकडे खूप पाहत होता. मी त्याला आवडू लागले होते आणि तोही मला वेगळ्या पद्धतीने पाहू लागला होता. हे मी पाहत होते आणि हे पाहिल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं, "सायली तू आतमध्ये जा. तू आतलं सर्व काम कर. मी बाहेरचं करतो." असं म्हणून माझ्या वडिलांनी मला आतमध्ये पाठवलं. त्यानंतर ते दोन्ही मुलं त्यांचं काम झालं आणि ते तिथून निघून गेले. संध्याकाळची वेळ झाली. ती मुले पुन्हा हॉटेलमध्ये आली. मालक हॉटेलमध्ये नव्हते. त्यातील एक मुलगा माझ्याजवळ आला. मी काम करत होते. माझ्याजवळ आला आणि माझ्यासमोर त्याने एक चिठ्ठी ठेवली आणि तो निघून गेला.
आणि त्यामध्ये पाहिलं त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला होता. मी ती चिठ्ठी हळूच लपवून ठेवली आणि घरी आले. घरी आल्यानंतर मी ती चिठ्ठी मोबाईलमध्ये लपवली होती. तिथून काढली आणि त्यातील मोबाईल नंबर डायल केला आणि त्याला फोन केला. मी म्हणाले, "अरे तू ती चिठ्ठी मला कशाला दिली आहेस?" तो म्हणाला, "अगं तू मला खूप आवडतेस." मी म्हणाले, "परंतु तू तर एक मोठ्या घरचा मुलगा आहेस आणि मी खूप गरीब आहे आणि मी तुला कसे आवडू शकते? तू माझ्यात असं काय पाहिलंस?" तेवढ्यात तो मला म्हणाला, "अगं तू माझ्यासोबतच कॉलेजला शिकत आहेस आणि तरी देखील तू परिस्थितीसाठी एका हॉटेलमध्ये काम करत होतीस आणि तू माझ्यासमोर मला पाहून लाजली देखील नाहीस. त्यामुळे मला तू खूप आवडलीस आणि तुझा हा स्वभाव मला खूपच आवडू लागला आहे आणि मला तुझ्यावरती प्रेम झालं आहे. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे." अशा बऱ्याचशा गोष्टी तो मला बोलू लागला होता. त्याच्या मनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने मला बोलून दाखवल्या होत्या. मला काहीच कळेना आणि मलाही तो पहिल्या क्षणीच आवडू लागला होता. दिसायलाही खूप छान होता. त्याच्या श्रीमंतीची मला घेणं-देणं नव्हतं. परंतु मला खूपच आवडू लागला होता. मला काहीच कळेना आणि मीही त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल करून त्याला बोलू लागले होते. हळूहळू आमचा फोनवरचे संभाषण वाढू लागले होतं. आई-वडिलांना लपून त्याच्याशी बोलायचं. आई-वडिलांना हे खपणार नाही. परंतु मीही त्याच वयात होते. मलाही त्याच्या बाबतीत आकर्षण निर्माण झालं होतं आणि एके दिवशी त्याने मला फिरायला नेण्यासाठी आग्रह केला. मी त्याला म्हणाले, "बरं ठीक आहे, आपण कॉलेजला भेटूया. कॉलेज सुटल्यानंतर जाऊया घरी." हे कोणीच नसायचं. आई बरी झाली होती. पुन्हा ती दोघे कामावरती जाऊ लागली होती आणि मी कॉलेजला गेले आणि कॉलेज सुटल्यानंतर त्याच्या गाडीवरती बसून फिरायला गेलो. त्याने एक लांब डोंगरावरती गाडी घेऊन गेला. त्या ठिकाणी गाडी घेऊन गेल्यानंतर तिथे एक हॉटेल होतं आणि मी म्हणाले, "अरे इथे कशाला आणलंस?" तो म्हणाला, "अगं सकाळपासून आपण काहीच खाल्लं नाही. त्यामुळे थोडंसं खाऊन घेऊया." आणि त्याने मला आतमध्ये घेऊन आला. त्या हॉटेलच्या मालकाला त्यांनी सांगितले की 2 बिर्याणी द्या आणि 2 कोल्ड्रिंक्स. त्यांनी ऑर्डर दिली आणि काही वेळातच ऑर्डर पण आली आणि दोघेही पोटभर जेवलो आणि त्यानंतर मला खूपच आळस आला होता. तो म्हणाला, "आपण एक काम करू, इथेच माझ्या मित्राचं घर आहे. आपण तिथे जाऊ, थोडा आराम करू आणि मग घरी जाऊ." मी म्हणाले, "ठीक आहे, परंतु लवकर." असं म्हणून आम्ही पुन्हा गाडीवरती त्याच्या मित्राच्या घरी गेलो. तर त्या ठिकाणी एक रूम होती आणि त्या रूमला कुलूप लावलेलं होतं. त्या कुलुपाची चावी तिथे शेजारीच खिडकीमध्ये ठेवली होती. पण मी म्हणाले, "हे मित्राचं घर कसं?" तो म्हणाला, "अगं हे मित्राचं घरच आहे. म्हणजे त्यांनी एक साधी रूम बांधली आहे. तो आता इथे राहत नाही." म्हणून मी म्हणालो, "थोडासा आपण इथे आराम करूया आणि जाऊया." तेवढ्यात त्याने मला म्हणाला, "तू थांब, मी त्याला फोन करतो." त्याने फोन काढला आणि म्हणाला, "अरे तू कुठे आहेस? घराला तर कुलूप आहे." "बरं बरं ठीक आहे." असं म्हणून त्याने फोन ठेवला. माझ्यासमोर त्याने बोलला. मला काहीच समजलं नाही. मी विचारले, "काय झालं?" तो म्हणाला, "गं मित्र बाहेर आहे. त्याला यायला वेळ लागणार आहे." तो म्हणाला, "काही विचार करू नकोस. तुम्ही बिनधास्त आराम करा." मी चावी काढली आणि कुलूप काढले आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मी पाहिलं असं सगळं अस्ताव्यस्त थोड्याशा वस्तू पडल्या होत्या. एका ठिकाणी खाली जमिनीवरती गादी टाकली होती. तिथे एक पाण्याची बॉटल पण होती आणि हे पाहून माझ्या मनात जरा शंकाच येऊ लागली होती. मला जरा भनक लागली होती की माझ्यासोबत वेगळंच काहीतरी चालू तर होणार नाही ना? मी घाबरू लागले होते. तेवढ्यात तो मला म्हणाला, "घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. अगं आपण एकमेकांवरती एवढं प्रेम करतोय. आपण शेवटी लग्नच करणार आहोत. मग थोड्याशा आपण या गोष्टी केल्या तर काय बिघडलं?" असं म्हणून त्याने मला मिठी मारली. मलाही सहन झाली नाही. मीही त्याला मिठी मारली आणि नंतर आम्ही एकमेकांचे चुंबन घेऊ लागलो आणि तो जोरजोराने मला मारू लागला होता. त्यानंतर त्याने त्याचे शर्ट आणि पॅन्ट काढली आणि मीही माझे कपडे काढले. मी त्याच्यासमोर पूर्ण कपडे काढलेल्या अवस्थेमध्ये उभी होते. त्याने माझं पूर्ण शरीर अंग दाबायला सुरुवात केली. मला पूर्ण त्याने लाल केलं होतं. माझ्या अंगाचा प्रत्येक भाग न भाग त्याने ओळखला होता. माझ्या शरीरावर त्याने ताबा घेतला होता. त्यानंतर त्याने मला तिथेच पडलेल्या गादीवरती टाकले. तेवढ्यात मी त्याला म्हणाले, "पण आपण हे चुकीचं करत आहोत." तेवढ्यात तो मला म्हणाला, "सायली, यात चुकीचं काय आहे? लग्नानंतर तर आपण हेच करणार आहोत. त्यामुळे तू घाबरू नकोस, मी आहे ना आणि आपण लगेचच 5 मिनिटात इथून जाऊयात." मी म्हणाले, "ठीक आहे, परंतु काही होणार तर नाही ना?" मी असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, "काहीही होत नाही. तू फक्त गप्प पडून राहा." आणि त्याने मला गादीवरती खाली पाडलं.
त्यानंतर त्याने माझे पाय वरती केले आणि नंतर तो जोरजोराने मला मारू लागला होता. मी ओरडू लागले होते. त्या रूममधून माझ्या ओरडल्याचा आवाज येऊ लागला आणि तो जोरजोराने मारत होता. मी त्याला म्हणाले, "अरे हळू, मला दुखत आहे. असं खूप दुखत आहे. माझी पहिलीच वेळ आहे." तरी देखील त्याने माझं काहीच ऐकलं नाही. मला मारू लागला होता. काही वेळाने तो शांत झाला. मीही शांत झाले आणि मी झटकन त्याला म्हणाले, "अरे मला खूपच कसं तरी होतंय." आणि असं म्हणून मी रडू लागले. तो म्हणाला, "अगं रडू नकोस. मी तुझ्यासोबत आहे ना. आपण दोघं लग्न करूयात. तू घाबरू नकोस." मी त्याला म्हणाले, "हे बघ, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? माझ्या आई-वडिलांच्या माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मी त्या सोडून तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे." तो म्हणाला, "मी तुला कधीच धोका देणार नाही. चल, मी तुला घरी सोडतो." असं म्हणून त्याने स्वतःचे कपडे घातले आणि मीही कपडे घातले आणि तिथे असणाऱ्या बाटलीतलं पाणी पिलं आणि नंतर गाडीवर बसून घरी आले. घरी आल्यानंतर मी अंघोळ केली. माझा बारका भाऊ म्हणाला, "काय झालं? तू अंघोळ का करतेस?" मी म्हणाले, "काही नाही. अरे खूपच मला कंटाळा आला होता. त्यामुळे मी अंघोळ करत आहे." मी त्याला काही सांगितलं नाही. त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि नंतर घरातील सर्व काम केलं. आई-वडील घरी आले. त्यांनी मला विचारलं, "काय गं, कधी आलीस?" मी म्हणाले, की "आत्ताच, थोडा वेळ झालं. मी चालत आले." "बरोबर, ठीक आहे." असं म्हणून आम्ही सर्वजण रात्री झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले, कॉलेजला गेले आणि कॉलेजमध्ये मला तो दिसलाच नाही. म्हणून मी त्याला फोन करण्यासाठी मोबाईल काढला आणि त्याला फोन केला. त्याचा फोन लागत नव्हता. लागत होता तर तो उचलतही नव्हता आणि तिकडून आवाज आला, "हॅलो, कोण बोलतंय?" त्याच्या आईचा आवाज होता. मी म्हणाले, "काकू, रवी आहे का?" रवी त्याचं नाव होतं. मी आत्तापर्यंत तुम्हाला त्याचं नाव सांगितलं नाही, कारण इथून पुढे तुम्हाला कळेल रवी किती कोणाचा होता. मी म्हणाले, "रवी आहे का?" तिकडून आवाज आला, "रवी नाहीये, तो गावी गेला आहे." तेवढ्यात फोन ठेवला. तेवढ्यात मी विचार करायला लागले, की तो कोणत्या गावी गेला असेल. त्यानंतर एक 10 दिवसानंतर रवी मला कॉलेजमध्ये दिसला आणि मी त्याला बोलण्यासाठी समोर गेले. परंतु तो मला न पाहता मान खाली घालून निघून गेला. मी हाक मारत राहिले. त्याने मागे वळून पाहिलंसुद्धा नाही. मी विचार केला, की असं का करत आहे? मी त्याला पुन्हा विचारले, की आणि अडवलं आणि सर्व कॉलेजमधील मुली-मुली माझ्याकडेच पाहत होत्या. मी त्यांच्यासमोर त्याला विचारलं नाही आणि तो मला एका शब्दात मला म्हणाला, "माझं लग्न झालं." मला काहीच कळेना. मी तिथे चक्कर येऊन पडले. त्यानंतर काय झालं मलाच कळत नाहीये. मी माझ्या घरी होते आणि माझ्या आई-वडिलांनी मला विचारलं, की "मी तुला काय कमी केलं, म्हणून तू हे असं केलं?" मी त्यांना फक्त एकच गोष्ट म्हणाली, की "मी काही नाही. फक्त मी एका गोष्टींच्या मागं वाहत गेले आणि तेच माझं चुकलं. मी आयुष्यभर तुम्ही केलेले कष्ट विसरले, हेच माझं चुकलं आणि मी तुमची मुलगी म्हणून घेण्यासाठी पात्र नाहीये. मला या जगात राहायचं नाही. मला आज जगायचं नाहीये." असं म्हटल्यानंतर माझ्या वडिलांनी आईने माझ्या कानाखाली लावली आणि म्हणाली, "दिवस-रात्र आई-बाप कष्ट करतात, ते यासाठीच का? आम्हालाही माहिती आहे हे वय असतं. त्या वयातच आपल्या परिस्थितीची जाणीव डोळ्यासमोर ठेवूनच वागायचं असतं आणि जर ती डोळ्यासमोरून बाजूला झाली तर तुम्ही अशा गोष्टींना बळी जाता. म्हणून इथून पुढे तुझ्याकडून असं काही होणार नाही याचीच आम्ही अपेक्षा करतो." त्याच्यापुढे आम्ही बोलणार नाही. समोरून बाजूला गेली. वडीलही गुपचूप रडत होते. हे पाहिलं आणि मी माझ्या मनाला विचार केला, मी जर जीव दिला तर यांचं कष्ट वायाला जाईल आणि मला ते करायचं नव्हतं. आई-वडिलांचे कष्ट वाया घालवायचं नव्हतं. मी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले आणि अशा गोष्टी इथून पुढे माझ्याकडून होणार नाही, असा मी माझ्या मनाला निर्धार केला. माझ्यासोबत घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितला. जे माझ्यासोबत घडलं ते इतर मुलींच्या सोबतही होत असेल असं मला वाटतं. पण असं दुसऱ्या मुलींसोबत होऊ नये हीच इच्छा आणि सर्वांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा, असं मला वाटतं. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.